इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 9 मधून शिवशव आघाडीतून इच्छुक असलेले उमेदवार दशरथ किसन जावळे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात या निवडणुकीत आपली ध्येय धोरणे काय असणार आहेत. नमस्कार, मी दशरथ किसन जावळे, वार्ड नंबर 9 या भागातून मी इच्छुक शिवशाही आघाडी या पक्षातून मी इच्छुक आहे आणि मला या भागातनं यासाठी काम करायचं आहे. या भागातली भरपूर समस्या आहे. पाण्याची समस्या आहे, लाईटीची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, या घरांचा प्रश्न आहे. या इथल्या जो तुम्ही जिथं राहता लालनगर परिसरामध्ये तिथं झोपडपट्टी जास्त प्रमाणात आहे. या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी तुमचं काय विशेष योगदान किंवा काय असणार आहे प्रयत्न? या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी माझा भूमिका ही असणार आहे की या झोपडपट्टीमध्ये टोटल 900 घरं आहेत. 900 मधली 500 घरं झालेले आहेत आणि 400 उर्वरित घरं तशीच आहेत. तर त्या उर्वरित घरांमध्ये जी समस्या आता अशी आहे की घरं ढिसाळ झालेले आहेत, त्यांच्या भिंती ढिसाळ झालेल्या आहेत, ते पडण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. तरी देखील अजून शासनामार्फत ती राहिलेली घरं झालेली नाही. तर ते शासनामार्फत ती घरं मंजूर करून देण्याचे काम मी या भागातून करणार आहे. त्याच्या परत आणि दुसरा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये मी प्रॉपर्टी कार्डाचा देखील तो एक माझा मेन मुद्दा असणार आहे की लालनगर मधली जेवढे रहिवासी आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं, त्यांची हक्काची घरं मिळावी. त्यांना हक्काचं त्यांना एखाद्या बँकेमध्ये गेलं तर त्यांना त्या प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे त्यांची स्वतःची मालमत्ता होणार, ती त्यांना त्या माध्यमातून त्यांना कर्ज मिळेल, स्वतः बांधण्यासाठी त्यांना पर्याय निर्माण होईल. यासाठी माझी खटपट असणार आहे. नागरिकांच्या तक्रारी तुमच्यापर्यंत येऊ नये यासाठी तुम्ही काय कराल? नागरिकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत येऊ नये यासाठी मी नागरिकांच्या ज्या ज्या समस्या असतील, लाईटीच्या समस्या असतील, डामाच्या समस्या असतील, गटरीच्या असेल. आता या लालनगर मध्ये भरपूर समस्या आहेत. गटरी अजून व्यवस्थित नाहीत, सगळं पाणी वर बाहेर येतं. परत ड्रेनेजची समस्या आहे. वारंवार मला त्या नगरपालिकामध्ये फोन करावं लागतं आणि त्या माध्यमातून त्या ड्रेनेज साफ करावं लागतं. त्या पाईपा लहान आहेत ड्रेनेजच्या, त्या पाईपा पल्लवी मॅडमांना मी मागच्या वेळेला निवेदन पण दिलं, त्या महिला पण मी घेऊन गेलतो. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आपण दिवाळी झाल्यानंतर ना या ड्रेनेजचं काम करूया, असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे, पाण्याचा देखील प्रश्न आहे. इतर भागामध्ये जर पाणी बघितलं तर 2-2, 3-3 तास असतं, परंतु आमच्या भागामध्ये अर्ध्या तासाच्या वर पाणी सोडत नाही. तो एक प्रश्न आहे, त्या प्रश्नासाठी मी झटणार आहे. दुसरी गोष्ट, भरपूर समस्या आहेत. हा लालनगर गेले 20-25 वर्ष झाले या लालनगर मध्ये एवढी समस्या आहे की मी काम करून थकलो तरी ती समस्या सुटणार नाही, संपणार नाही. अशी या लालनगर मध्ये का नाही परिसरामध्ये या गोरगरीब जनता, जे हातावरचं पोट आहे, रोजच्या रोजंदारीवर जाणारी गोरगरीब जनता आहे, त्यांच्या समस्या आहेत. यांच्यासाठी माझं एक मनापासून झटायचं काम आहे. आणि या गोरगरिबांची समस्या म्हणजे त्यांच्याबद्दल मी पण एकच आहे. मी देखील अजून सामान्य जो गरिबांच्या मध्ये फिरणार आहे. रोज मी सकाळी 6 वाजल्यापासून उठतो ते या भागातून माझी रोज चक्कर असते. काही ना काही सांगत असतात. कुणाचा प्रश्न आहे, इथं अशी ढिसाळ जागा आहे, इथून घरातून पाणी येत आहे, काही गटरीचं पाणी वर येत आहे, हे गटरीचं कधी काम होणार, कोणाच्या चाव्या मोडलेल्या आहेत, ह्या चाव्या बसवून द्या. ह्या माध्यमातून मी अनेक कामं यामध्ये केलेले आहेत. चाव्याचं पाणी येत नव्हतं, ज्याचे नळ तुटले होते ते नळ बसवून दिलंय. काही ठिकाणी का नाही, मला या ठिकाणी अनेक असा प्रश्न विचारायचा आहे. इथं युवा वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे. या युवा वर्गासाठी तुम्ही काय विशेष योगदान द्याल? युवा वर्गासाठी मी माझी काही आता इथं जागा पेस मोकळे आहेत, त्यांच्यासाठी मी वाचनालय काढायचा माझा आहे. त्यांच्यासाठी जिम बांधावं असं माझं एक टार्गेट आहे पुढचं. आणि त्यांच्यासाठी आणि जे फुटबॉल म्हणा किंवा फुलबॅट खेळणे म्हणा, ज्या का नाही ज्यांना जे त्यांच्या आरोग्यदायीच्या ज्या वस्तू आहेत किंवा जे त्यातून सुधारतील अशा माध्यमातून त्यांच्यासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. आपल्या समोर मातब्बर उमेदवार उभे असताना तुम्हाला ही निवडणूक कशा पद्धतीने जाईल? जनतेने ही निवडणूक हातात घेतली असं वाटतंय तुम्हाला भागातील?
या भागातून जनतेनंच मला उचलून धरलेलं आहे आणि जनतेचीच का नाही आता ह्या वेळेला का नाही इच्छा आहे की तुम्ही पुढे वा, तुमच्या पाठीमागे आम्ही आहे, अशी ही जनतेतूनच आता उद्रेक आलेला आहे आणि जनतेनेच मला उभा केलेला आहे. आपण या ठिकाणी बघितलं असाल, सामान्य कुटुंबातून एक चळवळीचा कार्यकर्ता या लालनगर परिसरातून आपलं अस्तित्व, आपलं काम दाखवण्यासाठी इच्छुक आहे. त्यांना आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं भविष्यकाळासाठी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.